विधानसभा निवडणुकीवेळी दोन माणसं मला 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते। 160 जागांवर मतांची फेरफार करण्याबाबत सांगत होते। मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला। शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला असताना भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास पुढे येण्याचं कारण काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवं आहे। शरद पवारांची प्रतिक्रिया। 11 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार। राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापायला सुरुवात। शिर्डी मतदारसंघात देखील मतदार नोंदणी घोटाळा। आयोगाकडे माहिती मागून देखील दिली गेली नाही। बाळासाहेब थोरात यांचा आरोप, तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य। राधाकृष्ण विखे पाटील यांचा पलटवार। एकनाथ शिंदे कधी बोलत नाहीत, मात्र शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीत कुणालाही आक्षेप नाही। महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीसाठी तयार झाली। मुंबईत महाविकास आघाडीशिवाय ठाकरे बंधू एकत्र लढू शकतात, संजय राऊतांचे संकेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिस्तबद्ध संघटना, निर्णय झाला की त्याची अंमलबजावणी करते। पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रिया। उत्तराखंडमध्ये अडकलेले नाशिक मालेगावमधील पर्यटक सुरक्षित। मंत्री महाजनांनी घेतली पर्यटकांची भेट। मुख्यमंत्री फडणवीसांचा पर्यटकांसोबत फोनवरून संवाद। पंतप्रधान मोदींसाठी चीनच्या पायघड्या। पंतप्रधान मोदी ऑगस्टच्या अखेरीस SCO परिषदेसाठी चीन दौऱ्यावर जाणार। एकता आणि मैत्रीचा नवा टप्पा म्हणत मोदींच्या भेटीचं चीनकडून स्वागत। रक्षाबंधनाचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा। राजकीय नेत्यांकडून देखील रक्षाबंधन साजरं। तर नागपुरात वर्षा शामकुळे आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांना राखी बांधली।